आणि देखावा केलेलो असा, जास्त मोठं नाही पण छोटं असं. पण मग ही मुख्य देवस्थानातली ही जी हंडी असा ना ती हयसर असं. हयसर नवसाचे हंडी असत दिसत बघा. देवगडचा किल्ला. चला ऐका ना, देवगडच्या किल्ल्यातून आता पुढे आपण जाऊ. नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव, कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो कसं असा सध्या असे दिवस ते भरपूर महत्त्वाचे असतात. आपल्याला माहिती आहे की गणपती जवळ येतोच असा, तर त्याच्या अगोदर गोकुळ काला म्हणजेच गोकुळ अष्टमी जी येईल ना, तर मग हयसर आता ह्यो काला कशा प्रकारचा असा कोकणात आणि हे कशा प्रकारे मनवलं जातं, तर मग त्याच्या वेगवेगळ्या प्रथा असतात, वेगवेगळ्या रूढी असतात. प्रत्येक ठिकाणी दरवेळेस काहीतरी नवीन असतं. तर मग ह्योच एक प्रयत्न तुमच्यापर्यंत आणण्याचो. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करू असाल तर कोकणासाठी _ काय पण इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. चला मित्रांनो, हे बघून घेऊया कसं
सध्या जर बघताच ना आता फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होता, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन इकडे चाललाच आहे. पण मग आतमध्ये आपण बघूया गोकुळ खय असा, म्हणजेच श्रीकृष्ण खय बसलो असा तो बघूया. तर मग बाळ गोपाळ जो गोपाळ जन्म बोलतो ना, तर मग गोपाळ जन्म म्हणजेच गोकुळाष्टमी जो सण साजरा केला जाता त्याचं महत्त्व बघा कसं आहे तेच सांगते. ही देवहंडी असा, म्हणजेच आपल्या मंदिरातली जी मुख्य हंडी असा ना ती असा हे सर. बाळ गोपाळ विराजमान केलेलो आहे सर असा आणि देखावा केलेलो असा, जास्त मोठं नाही पण छोटंच असं. पण मग ही मुख्य देवस्थानातली ही जी हंडी असा ना ती हैसर असं. हैसर नवसाचे हंडी असत दिसत बघा, ज्यांचे नवस असतात, नवस पूर्ण झाल्यानंतर ते पण हंडी अर्पण करतात. तर मग त्याचे 2, 4, 6 आणि 8 हंडी हैसर असत आणि एक मुख्य हंडी. देवगडचा किल्ला आणि या किल्ल्यातली ही जी दहीहंडी असा ना, तर मग ह्योच गोपाळकाला किल्ला, दहीहंडी बोलण्यापेक्षा गोपाळकाला, तर ह्यो गोपाळकाला खैसर असा ना तो आज बघा. तर मग ह्याचेच वेगवेगळ्या प्रथा असतात. कोकणात इलास तर मग तुमका जागोजागी प्रथा वेगवेगळ्या मिळतील. आता ह्या प्रथा काय आहेत कशा आहेत ना, ह्या प्रथा तुमका दरवेळेस वेगळ्या मिळतील बघू. ना देवगडच्या किल्ल्यातून आता पुढे आपण मित्रांनो, आता हैसर जे दिसतं ना, तर आता असा की एक गुरुजी बनलो असं आणि बाकीचे जे ग्रामस्थ असतात ते बनले असं विद्यार्थी. आता हे बघूया कशा प्रकारे, म्हणजे थोडंसं कॉमेडी करण्याचं होतं, पण म्हणजे वेगवेगळी सोंगा घेतली जातात त्याचाच हे एक प्रकार आणि एंटरटेनमेंटसाठी मग केलं जातं. आता हे किती वेळ घेणार त्यांचा ठरलेलं टाईम असेल आणि हे वर्षानुवर्ष चालत आलेल्या प्रथा असेल. त्या प्रथेप्रमाणे ही देखील एक प्रथा असेल. तर हे आता शाळा घेतात, ही शाळा भरली असेल आणि ही शाळा बाकी लोक तर एन्जॉय करतातच, पण मग होप सो की तुम्ही पण एन्जॉय करशाल. बघा कशा प्रकारची शाळा होती. खरोखर फटके दिले जातात ना, लागत असतील काठीनं, कारण मग ते अनाठ असेच पडतात ना, अचानक पडलेला फटको असताना तो लागतो. बघूया आता हे कितपत येते आणि ही सगळी मस्करीवरतीच घेऊन जाणार. तर ह्यो मस्करीचा भाग आणि एक आपला मनोरंजनाचा भाग म्हणून ही प्रथा घेतली जातात. चल पुढे. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण, तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा.
गुरुजी माका शिकवली मी कविता नाही माका कविता म्हणून शाळा चालू करून प्रतिज्ञा म्हणतात मराठी मराठी बोल सेमी इंग्लिश गेला खड्ड्यात मराठी बोल मराठी बोल गुरुजी खांची गायची बाप्पा शिकल्या भारत माझा देश आहे. कविता गुरुजी कविता गुरुजी एकत्र बसतो गुरुजी मी कविता म्हणतो. यो 5 करोडाचो 36 करोड